नमस्कार अमरावती। अमरावती महानगरपालिकेत सत्तांतराचा नवा अध्याय सुरू झाला आहे। भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर म्हणून निवडून आले असून युवा स्वाभिमान पक्षाचे सचिन भेंडे उपमहापौर पदी विराजमान झाले आहेत। या निवडणुकीत एकूण 55 नगरसेवकांनी मतदान केलं तर विरोधकांच्या केवळ 13 मतांवरच समाधान मानावं लागलं। 3 नगरसेवक गैरहजर राहिले। विशेष म्हणजे एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांनी भाजपच्या उमेदवारांना मतदान केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। इतिहास घडवत महाराष्ट्रात प्रथमच सिंधी समाजातील नगरसेवक महापौरपदी पोहोचले आहेत। विजयानंतर महापौर श्रीचंद तेजवानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आणि अमरावतीच्या स्वच्छता व विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचं आश्वासन दिलं। दरम्यान भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशे गुलाल आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष करत शहरभर भव्य विजयी मिरवणूक काढली। अमरावतीत आज आनंद आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिलता है। बड़ा ही सौभाग्य है कि आज सभागृह में महापौर चुन के आया। मुझे बड़ी खुशी हुई है। सबसे ज़्यादा मेरे समाज को खुशी हुई है। मैं समाज को और पूरे अमरावती नगरवासियों को विश्वास दिलाता हूँ। एक समाज का न होते हुए मैं अमरावती शहर का नागरिक हूँ। मैं पूर्ण नागरिकों को साथ में लेके और विकास काम करूँगा। स्वच्छता की दर पूरा ध्यान दूंगा। बहुत बहुत धन्यवाद। उनका मेरी पार्टी की और मेरे महापौर बनने के लिए जो विश्वास दिख रहा है, मैं उनका भी बहुत बहुत आभारी हूँ। बहुत बहुत धन्यवाद। वजह का तो नहीं बोल सकूँगा, पर जो भी उन्होंने विश्वास जताया है मैं उनके साथ में हूँ। बहुत बहुत धन्यवाद उनका। दिया है हमको पार्टी में दिया, उन्होंने हमारे लिए हमने नहीं है, उन्होंने दिया है। उन्होंने पार्टी पर और महापौर पर विश्वास जताते हुए सभागृह में उन्होंने अपना सहयोग दिया है। उनका बहुत बहुत आभारी। युवा स्वाभिमान पक्षाचा उपमहापौर झालेला आहे। काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? भारतीय जनता पार्टीचा महापौर आणि युवा स्वाभिमानचा उपमहापौर, त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या सर्व महायुती मिळून महापौर आणि उपमहापौर झालेला आहे। आणि जे अमरावतीकर जनतेच्या मनामध्ये होतं त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा महापौर हा विकासासाठी इथं स्थापन झालेला आहे। भाजपला जे आहे ते एमआयएमने सुद्धा मतदान केलेलं आहे। एमआयएमचं सुद्धा मतदान भाजपला भेटलेलं आहे। भारतीय जनता पार्टी, वायएसपी, राष्ट्रवादी आणि शिवसेना आमचं 54चं बहुमत होतं आणि मोठ्या प्रमाणात बहुमत आम्हाला कोणाची आवश्यकता नाही, परंतु त्यामध्ये हात वर करण्याची रीत आहे। एमआयएमनी का केलं आहे त्यांना विचारावं।